शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आता गेल्या काही दिवसापासून या पीएम किसान योजनेचे 2000 रुपयाची वाट पाहत आहेत. शेतकरी आता कधी मिळणार आहे त्याबद्दल आता सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण जाणून घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा, जेणेकरून सर्व शेतकऱ्यापर्यंत आपल्या तुम्ही जे व्हिडिओ पाहता त्याच्यापर्यंत तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन आली पाहिजे, याकरिता आपण लाईक करायसाठी सांगतो. कारण तर पहा शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजना जे केंद्र सरकारने 2019 मध्ये पीएम किसान योजना सुरू केली होती. तर शेतकरी मित्रांनो, योजनेद्वारे खातेदार शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये दिले जातात. तर आतापर्यंत या योजनेचे 18 हप्ते वितरित केले आहे. तर या शेतकरी मित्रांनो, या फेब्रुवारीमध्ये 19वा हप्ता वितरित करण्यात येईल असा या सरकाराची एक हे आहे, हमी आहे. तर या योजनेतून मिळणाऱ्या पैशातून शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी काहीशी मदत होईल असा केंद्र सरकारचा उद्देश आहे. तर शेतकरी मित्रांनो, 19वा हप्ता कधी मिळणार आहे, फेब्रुवारी महिन्यात किंवा या महिन्यात किती तारखेला मिळणार आहे त्याबद्दल आता माहिती जाणून घेऊ आणि कोणत्या अटी राहणार आहे ते पण पाहू. तर मोदी सरकारने 19 मध्ये पीएम किसान योजना सुरू केली, तेव्हा या योजनेचा अनेक बोगस लाभार्थी लाभ घेत होते. तर बोगस लाभार्थी बाहेर काढण्यासाठी ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तर ज्या लाभार्थ्यांनी ई-केवायसी केली नाही अशा शेतकऱ्यांना पुढील हप्ते येणे बंद होत आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे आपल्याला सरकारचा तर फायदाच आहे, शेतकऱ्याचा पण फायदा आहे. कारण की फ्रॉड शेतकरी होते, त्या कारणानं ई-केवायसी आणलेली आहे. तर दर हप्त्यातनी ही ई-केवायसी करावं लागते. ही एक सरकारने एक प्रतिबंधक आणलेला आहे. कारण की केंद्र सरकारचे पीएम किसान योजनेचे अधिकृत पोर्टलवर योजनेतून अपात्र शेतकऱ्यांना लाभार्थी कोण होणार याबाबत माहिती दिली आहे. तर खालील आता जे नियमित न करणार बसणारे शेतकऱ्यांना आता पीएम किसान योजनेचा लाभ मिळणे बंद होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, कोणते लाभार्थी या योजनेचे अपात्र आहेत ते पाहणार आहोत आपण. तर सर्व संस्थात्मक जमीनधारकांना योजनेचा लाभ मिळणार नाही आणि संवैधानिक पद धारण करणारे उकेल माजी व्यक्ती आणि त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, माजी मंत्री, राज्यमंत्री आणि राज्य खासदार, राज्यसभेचे सदस्य, विधानसभा परिषदचे माजी नगरपालिकेचे महापौर, माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष. तर शेतकरी मित्रांनो, त्याच्यानंतर केंद्र व राज्य शासनाचे सर्व कार्यरत व विकृत अधिकारी, कर्मचारी, शासन अंगीकृत नियमित शासकीय संस्था कार्यालयामध्ये आणि स्वायत्तत्व संस्थाचे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांवर, तसंच स्थानिक स्वराज्य संस्थाचे नियमित अधिकारी कर्मचारी. तर त्याच्यानंतर 5वं म्हणजे सर्व नियुक्ती वेतनधारक व्यक्ती ज्याचे मासिक वेतन हे 10,000 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त आहे. तर तृतीय श्रेणी म्हणजे गट ड, तर वर्ग कर्मचारी ही वगळून. तर शेतकरी मित्रांनो, मागील वर्षातनी आयकर भरणाऱ्या सर्व व्यक्ती, जी मागील वर्षातनी आयकर भरलेल्या म्हणजे जीएसटी जो भरते त्याच्यातनी म्हणजे आयकर भरणारे ते व्यक्ती वगळले आहेत. तर त्याच्यानंतर अधिकृत नोंदणीकृत व्यावसायिक, डॉक्टर, वकील, अभियंता आणि संधी लेखपालक, सीए आणि वस्तुशास्त्र इत्यादी क्षेत्रातील व्यक्ती हे वगळले आहेत. तर शेतकरी मित्रांनो, ही माहिती जी आहे तुम्हाला कशी वाटली त्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा. तर भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.